बल्लाड टीम, कुंभिवली टीम आणि दुसरी असेल कर्जत तालुक्यातील एक बलाढ्य टीम बोरवाडी किकवी आपण पाहतो आहे. एका कशाला विभागातील बोरवाडी टीम आपण पाहतोय. तर चला लगेच स्पीडअप करायचा आहे. संच आपण खेळाडूंना ताकीद द्यायची. प्रत्येकी षटकामागे फक्त 5 मिनिटं द्यायची. तर आपण पाहतोय फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. राजेश त्याच्या जोडीला आपण पाहतोय हरेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय नरेश. पिवनचं षटक आपण पाहतोय. वरत कोण आहे? पहिला चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहतोय. पंचांचा मात्र इशारा आमच्या परत पोहोचतोय. पहिला चेंडू मात्र स्वर फेकला जातोय. एक अवांतर धावून मात्र कोणती टीम आहे? बोरवाडी इथे चांगला चेंडू फेकला किशोर वीरनं. नक्कीच पहिला चेंडू मात्र अवंतर फेकला होता किशोर वीरनं. तदनंतर मात्र कमबॅक या चेंडूवरती पाहायला मिळालाय. नक्कीच एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे किशोर वीरचा. मॅन्डे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवरती कामगिरी चांगली केली आहे. ते फटका फसतो आहे. लॉंगॉनला मात्र डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये बोरवाडी किकवी टीमला हा लागेला पहिला धक्का. मात्र कोण आउट झाला? राजेश या बॅटरच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच हरेश नक्कीच हरेश मात्र बॅक टू डगआउट झाला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय बोरवाडी किकवी टीमचा अनंता. नक्कीच आतापर्यंत आपण जे समालोचन ऐकलं आमचे मित्र पळसदरी गावचे बबलू उघडा सुंदर आवाज आपल्या पर्यंत मात्र पोहोचवला. इथे चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक बॉलवरती धावतात. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जात आहे 2 बॅटरकडनं आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पाहायला गेलात तर 3 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या. बोरवाडी किकवी टीमच्या नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र जरूर घेतला आणि या निर्णयावरती साजेशी मात्र फटकेबाजी पाहायला मिळेल. इथे मात्र मानदक सौंदर्याचा फटका पाहायला मिळतोय. अनंताच्या बॅट मधनं हा पहिला चौकार येतोय. संघर्ष करतायत दोन्ही बॅटर आणि हा संघर्ष या इनिंगच्या शेवटच्या बॉल पर्यंत करावा लागेल. कारण दुसऱ्या चेंडूवरती विकेट गमावली होती हरेश या बॅटरची आणि या चेंडूवरती मात्र चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका खेळायचा होता मात्र टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू किशोर वीरच्या षटकातला मात्र पाहायला मिळतोय. अंतर का बॉल ओर हॅलो
चला स्पीडअप करायचं आहे कुंभिवली टीम. नक्कीच इथे उशीर करायचा नाहीये, अजूनही आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत. थोडस आयोजकांना म्हणजे सहकार्य करायचं आहे. कोण आहे बॉलर? पहिलं षटक संपुष्टात आलाय. 8 धावा, 1 विकेट मात्र जरूर मिळवल्या किशोर वीरनं. इथून मात्र उंबरवाडी एंड कडनं गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी कुंभिवली टीम कडनं रोहित. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकलाय. एसटी रक्षकाचा वेध घेत होता हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाल्या. नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते रोहितची सुद्धा. इथून मात्र ज्या प्रकारे किशोर वीरनं गोलंदाजी केली त्याच प्रकारे मात्र रोहितला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल, कारण पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा स्लोवर चेंडू फेकला होता रोहितनं. फसवा चेंडू आनंदला मात्र थांबवलाय. आनंद मात्र मागच्या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला आनंदच्या बॅट मधनं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूवरती मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू रोहित या गोलंदाजानं मात्र फेकलेत. आता मात्र दडपण पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आणि फलंदाज करत असताना आनंद या बॅटर वरती, कारण लगातार 3 चेंडू निर्धाव मात्र खेळलेत. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं. एक चांगलं टार्गेट मात्र सेट करावं लागेल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि तो सुद्धा निर्धाव येतोय. चौथा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरला रोहित. कुंभिवली टीमचा हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच बोरवाडी किकवी कशळ विभागामधनं बिलॉंग करते. तदनंतर कुंभिवली टीम एक खालापूर विभागामधनं मात्र बिलॉंग करते आणि आज मात्र स्टेशन टाकरवाडी ग्राउंड वरती मात्र आमने सामने भिडताना पाहायला मिळतात. 5वा चेंडू सुद्धा निर्धाव फेकलाय रोहितनं. नक्कीच हा चेंडू जर निर्धाव फेकला तर आजच्या दिवसामधला पहिलं निर्धाव षटक मात्र रोहितच्या नावावरती लागलं जाईल. हा चांगला फटका हुक केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे मात्र चुकी होते. चेंडू चालला सीमा पार. हा येतोय चौकार. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. नक्कीच 5 चेंडू मात्र अप्रतिम फेकले होते रोहित या गोलंदाजानं. मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकाराचा मार जरूर खाल्ला. या चौकाराच्या साहाय्यानं 2 षटक मात्र संपुष्टात आले. 12 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बोरवाडी किकवी टीमच्या मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला स्पीडअप करायचा कुंभिवली टीम. तिसरी मॅच आहे ना. कोण आहे बॉलर? इथे मात्र चंद्रकांत तिसरं षटक मात्र फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवल्या. चांगला झेल मात्र टिपला कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं. दुसरी विकेट मात्र बॅक टू डगआउट येते. राजेश मात्र बॅक टू डगआउट येतोय किकवी बोरवाडी टीमचा. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र एंटर होतोय संजय. तर ती जबाबदारी आहे आनंद आणि संजय या 2 बॅटरवरती, कारण 2 महत्वाच्या विकेट मात्र गमावल्या बोरवाडी किकवी टीमनं. आता मात्र संजय स्ट्राईक एंड वरती उभा.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. चंद्रकांत इथे दुधारी तलवार आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटची विकेट मात्र नक्कीच मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथे मात्र पंचांनी बाद घोषित केलाय. मेन पंचांच्या भूमिकेत भास्कर मेंगाळ, मॅच फ्रॉम बडवाळ आणि लेग पंच किशोर सिंगवा, मॅन फ्रॉम बडवाळ. अतिशय दमदार पंचगिरी मात्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आमचे चापेवाडी गावचे एक लेजेंडर क्रिकेटर दुंडा हिंदोळा यांचे मात्र आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. मात्र अनहॅट्रिक वरती चंद्रकांत हा गोलंदाज. इथे दमदार आणि दमदार कामगिरी मात्र पाहायला मिळते. चंद्रकांत या गोलंदाजाची हायट्रिक मात्र तिसऱ्या षटकामध्ये कुंडिली टीमची चंद्रकांत या गोलंदाजाकडनं लगावली गेल्या. राहुल नक्कीच गेला पावली मात्र माघारी परततोय. युवराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र एंटर होतोय. इथून मात्र आनंदला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आनंदच्या बॅट मधनं 2 मोठे फटके जरूर आलेत. त्या खेळाडूला मात्र स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि ते काम मात्र युवराजला करावं लागेल, कारण महत्वाच्या विकेट जरूर बॅक टू डगआउट आल्यात. इथे दमदार फटका, मॅन ब्लोन शॉट आणि चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार की षटकार? चौकार. नक्कीच इथे दमदार फटका पाहायला मिळाला युवराजचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता. मन बनवलं होतं की याच प्रमाणे फटका पुन्हा एकदा खेळून मी काढेल, पण बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र पाहिलं गोलंदाज चंद्रकांत आणि नक्कीच हा दमदार फटका. लॉंगऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते. इथे धावेनं धावफलकाचा जर विचार केला गेला 3 षटकांच्या अंती मात्र 17 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेल्या आहेत. आता मात्र स्लॉगवरचे षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र युवराज आणि आनंदा या 2 खेळाडूंना मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. 17 धावा 4 विकेट मात्र गमावल्या बोरवाडी किकवी टीमनं. इनिंग ब्रेक मध्ये मात्र पुढचा सामन्याचा मात्र टॉस केला जाईल. चापेवाडी विपक्ष डोनेवाडी. नक्कीच एक संघ कमी असल्या कारणानं मात्र डोनेवाडी टीमला आमंत्रण केलं होतं आणि डोनेवाडी टीम मात्र उपस्थित आहे. चला त्याच्या पुढची मॅच आपल्या 2 टीम दरम्यान आहे. चापेवाडी विपक्ष डोनेवाडी. दोन्ही टीमच्या कर्णधारांना मात्र विनंती आहे की आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. दुरीवरील बॉलवरती क्षेत्ररक्षक आला. एकदा मात्र कंप्लीट केले. फेकी चुकीची आहे. बॅकअप मात्र चांगलं येतं. एका धावेनं 18 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता मात्र स्ट्राईक वरती अनंत आलाय. नक्कीच 5 चेंडू जरूर फेस करायचे आहेत. या चेंडूला अनंत मात्र 5 चेंडू निर्धाव खेळलाय आणि एक मोठा फटका जरूर आलाय. इथून मात्र या 5 चेंडूवरती चांगली कामगिरी करावी लागेल. इथे ब्लॉकवरचा चेंडू ब्रह्मास्त्र मात्र वापरलं गेलं गोलंदाज काशीनाथनं आणि इथे गोल्डन डकची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येते. बोरवाडी किकवी टीमची अनंता बॅटर आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत्या.
अजून एक विकेट मात्र मैदानात जाते बोरवाडी किकवी टीमची. नक्कीच इथे मात्र तिरफळा उद्ध्वस्त केल्या गेल्यात युवराज या बॅटरच्या. बॅटर बहिर मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. ये आणि काकाला फोन कर आणि काकाला फोन कर ना गुगल कर जेवण मग घेऊन येऊ जरा दोघं तिघ जणांचा. इथे मात्र एक अवंतर धाव जोडली जाते बोरवाडी किकवी टीमच्या खात्यामध्ये. इथे चांगला फटका कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो. रनआउटची चान्स होती मात्र ती उकली जाते. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. इथे अजून एक विकेट जरूर गमावली असती बोरवाडी किकवी टीमनं रनआउटच्या स्वरूपात. मात्र नक्कीच नाईट टुर्नामेंट कशाळी विभागामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. अनेक यशस्वी आयोजक चापेवाडी टीमचे हेमंतजी खंडवी यांचे सुद्धा इथे आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. इथे मोठा फटका खेळायचा होता. लिडिंग एज लागली होती. नक्कीच गल्ली रिजन मधला क्षेत्ररक्षक मात्र चांगली फेकी केली होती. मात्र यष्टीरक्षक किशोर वीरनं नक्कीच चुकी केली आणि त्यांचा दावा किती 2 का? नक्कीच 2 धावा मात्र जरूर मिळवल्यात. इथे पहिल्या इनिंगला मात्र फुलस्टॉप लागला जातोय. धावांचा विचार केला गेला तर 23 धावा मात्र धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये केलाय त्या बोरवाडी किकवी टीमनं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे ती कुंडवली टीमला. झाडू का नक्कीच जा पटकन त्या याच्यात हे जा अजून हो. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आमच्या वासरे विभागामध्ये नव्हे तर कर्जत खालापूर मध्ये ज्यांचा आवाज गुंतो असे आमचे मुक्ते गावचे रमेश जी पाशीलकर सर यांचा आवाज मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपण ऐकाल. हॅलो, थँक्यू राकेश सर. आपण पाहू शकाल या मार्चला मात्र शुभारंभ झाला. ठीक 8:30 पहिला या स्पर्धेचा मात्र चेंडू पडला आणि त्याच्यानंतर आता वाजले गेले तब्बल 12:44 म्हणजे 1:15 जवळपास वाजला आणि ही जवळपास पाचवी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असेल ती बोरवाडी किकवी आणि कुंभिवली या 2 संघांमध्ये असलेली महत्वाची लढाई. फर्स्ट बॅटिंग झाली ती बोरवाडी किकवी टीमची आणि त्यांनी फक्त 24 धावसंख्या केल्या. तर येणारे 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी एक मापक असं आव्हान आहे. लो स्कोर मॅच आहे. अशीच मॅच पहिली देखील झाली होती ती कोंढाणे वर्सेस सांगवी. 26 धावसंख्या करायची होती कोंढाणे टीमला परंतु त्या धावसंख्या करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना गेला होता आणि त्याच्यानंतर अक्षय उंबरेचं एक षटकाराने तो सामना मात्र खुला केला. तर नेक्स्ट मॅच डोनेवाडी आणि साफेवाडी या दोन्ही टीमच्या कर्णधारला आपण इन्व्हाइट करतोय की आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं.
डोलेवाडी आणि चाफेवाडी दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करतोय की आपण टॉस साठी लगेचच व्यासपीठ संपर्क साधा. त्यानंतर पुढच्या वर्षी भेटू आपण. जय महाराष्ट्र. आज नाग दिला नाही आता जेऊ दे ना बघ बोलू दे ना मावशी. आता गेला का त्याला लाज येते. बोलेल कोण आहे रे. तर एकीकडे असेल तो चाफेवाडी संघ इनॅक्शन मध्ये आणि एकीकडे असेल डोलेवाडी. एक संघ या स्पर्धेमध्ये आला नाही, जशा विरोधात मात्र डोलेवाडी संघ घेतलाय. तर डोलेवाडी टीमचा कर्णधार उपस्थित चाफेवाडी टीमचा कर्णधारला इन्व्हाइट करतोय आपण की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं लगेचच. तर चाफेवाडी टीमचा देखील कर्णधार उपस्थित राकेशजी कवटे मुख्य आयोजक, त्यांना विनंती असेल की आपण लगेचच आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या सुभाष नरेश उघडा मात्र इथे उपस्थित आहे. नरेश उघडे मात्र आपण पाहू शकाल इथे उपस्थित आहेत. नरेश इंदोले आहेत का? तर नरेश इंदोले साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांची एक वेगळी ऍक्शन आहे टॉस उडवण्याची. टॉस जिंकला तो चाफेवाडी टीमनं आणि चाफेवाडी टीम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा. कर्णधार डिसिजन माहिती नाही. 2 मिनिटाचा कालावधी त्यांनी घेतलाय. डिसिजन पेंडिंग असेल त्यांचा. पहिला चेंडू चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा 12. पहिला चेंडू खोल्लरमध्ये चेंडू होता. इथे चेंडू पलटानंतर थोडंसं आतल्या बाजूने बलन घेताना आपला महाल बेलाला आणि हाफ चेंडू आला निर्धाव चेंडूच्या संगतीने धाव फलक मात्र स्थिरावलं गेलं. ते 0 धावसंख्येवरती खातं खोलू शकला नाही अजूनही. चांगला जोरदार लाऊड असेल पंचाने फिंगर उंचावला आणि पहिला आद्रा डिस्ट्रिक्ट जाऊन पाहू शकाल ते कुंभवली टीमला 0 या धावसंख्येवरती. तर पहिला टॉस जिंकला चाफेवाडी टीमला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे इन्व्हाइट केलंय ते डोनेवाडी टीमला फिल्डिंग साठी. लगेच दोन्ही टीमच्या कर्णधाराने तयार राहा. इन ऍक्शन मध्ये आपले मॅच असेल. तर पाहू शकाल 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आमचे कॅमेरामॅन स्कोररच्या भूमिकेमध्ये ते देखील म्हणत होते की हा सामना 1-2 षटकांमध्ये कव्हर होईल का, परंतु तसं काय होणार नाहीये. जशी गोलंदाजी केली कुंभवली टीमला तशी गोलंदाजी करतायत बोरवाडी किकवी संघ की त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे धावसंख्या वाचवायची आहे त्यांना. आणि कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती आणि त्याच गोलंदाजीसाठी बोरवाडी किकवी हा संघ मात्र ओळखला जातो. हा देखील चेंडू फिरून खेळायचा होता, परंतु हा देखील चेंडू आला निर्धाव 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मी म्हटलं होतं ज्या वेळेस लो स्कोर मॅच असते ना तेव्हा एक त्या मॅच मध्ये मात्र वेगळी ऊर्जा असते आणि ती मॅच मात्र शेवटच्या टप्प्याला शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याची मोमेंटम भरपूर चान्सेस असतात. आणि तशीच कामगिरी गोलंदाजी मार्कवर करतोय राहुल. हा फटका चांगला आहे. फटका देखील फसला. क्षेत्ररक्षण बॉल देखील सुटली जाते. सिंगल मात्र कम्प्लीट. एक सिंगलच्या मदतीने खातं अकाउंट मात्र ओपन केलं जातं. सिंगल डबल आता प्राधान्य देणे आवश्यक आहे. जरी डॉट चेंडू किल्ला असेल सिंगल मात्र घेतली जाते सिंगलच्या मदतीने. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचली ती 1 या अंकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. आता थोडस धोकेधोके असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्यावेळेस राईटी येईल त्यावेळेला क्षेत्ररक्षण आपला सजोताने पाल मिळेल. त्याच्यानंतर लेफ्टी बॅट्समन आला. त्याच्यानंतर देखील क्षेत्ररक्षण आपल्याला फेर बदल करत असताना पाहायला मिळेल. हिच करी क्रिकेटची रणधुमाळी, हाच करी क्रिकेटची मजा आहे, हाच क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला फुंकताना पाहायला मिळतोय.
हा चेंडू देखील चांगला चांगला भन्नाट अपील पाहायला मिळते, जोश देखील पाहायला मिळतोय. परंतु या जोशाने मात्र गोलंदाजी करतोय राहुल. त्याला एक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ती ऊर्जा आता दाखवून देत असताना पाहायला मिळतंय. जरी 24 धावसंख्येचं मापक असं आव्हान असेल तरी ते आव्हान कठीण करायचं काम असतं ते गोलंदाज हातामध्ये आणि तेच पहिल्या षटकांमध्ये राहुल या गोलंदाजचे आव्हान मात्र आता कठीण करताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. हा देखील चेंडू चांगला आहे, चांगला व्हाईट यॉर्करचा मारा. पंचांचा इशारा पहिला षटक संपलाचा. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला प्रगती पथावरती आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव फलकावरती. तत्पूर्वी संधी देऊया एक संगीतासाठी डिझा मास्टरला ठेव डिझाईन. धावसंख्येची गरज आहे अजून विजयासाठी टीम कुंभिवली संघाला. परंतु बोरवाडी किकली हा संघ देखील कमी नाही आहे. त्यांच्यात देखील पावर आहे, त्यांच्यात देखील गोलंदाजाचा भरणा आहे आणि तशीच गोलंदाजी मात्र या मैदानावरती पप्पा दाखवत असताना आपला बाल मिळते किकली संघ. बऱ्याचशा लांबून चला नेक्स्ट मॅच साफेवाडी आणि डोनेवाडी टीमचा कर्जदारचा पास देखील झालाय आणि साफेवाडी टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला स्पीडअप करा, पंच टायमर लावायचा. हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक मिसिंग करणार आपला बाल मिळते. पंचांचा इशारा येतो वाईड चेंडूचा. पंच जमिनीला हात समांतर केले आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरने एक धाव मात्र ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 या अंकावरनं उतरून जाऊन ती 2 धावा धाव फलकावरती. हा फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चिडी खाली येतील तत्पूर्वी सिंगल प्रयत्न परंतु बॅकअप मिळालाय. चांगली फिल्डिंग बोरवाडी किकवी टीमची. इस्तफ खरी खासियत आहे क्रिकेटची आणि तीच मजा लुटत असताना क्रिकेटची दर्दी प्रेक्षक आपण पाहतो मैदानाचा चौफे बसून या सामन्याचा मन मुराद आनंद लुटतायत. आता मी 10 उतर 10:30 हा फटका चांगला आहे परंतु या फटक्यावरती कित्येक धावा मिळतील. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत चेंडू बंद धावून सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार. हा देखील फटका चांगला. एक सिंगल मात्र कंप्लीट गेली. दुसरीचा प्रयत्न झाला होता परंतु इथे फलंदाजाला थांबवलं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 7 अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती. आठ धावा धाव फलकावरती लागले जात आहे. 24 धावसंख्येचा पाठला करायचा आणि 24 धावसंख्येचा पाठला करत असलेले 8 धावा धाव फलकावरती. हा मात्र खराब चेंडू आहे. पंच पाहणी करतायत, प्रतीक्षा करून सांगतायत की हा चेंडू देखील वाईट आहे. आपण त्याच्या मदतीने तुमची धाव संख्या 1 अंकाने वाढेल, मात्र जाऊन पोहोचेल ती 9 अंकावरती. हा देखील चेंडू निर्धावाला आहे. चांगला चेंडू, असे चेंडू फेकणे गरजेचं आहे आणि त्याच चेंडूंची मात्र जास्तीत जास्त फेकी मात्र करावी लागते. हा देखील चेंडू चांगला आहे. बंडाट बेगाने गोलंदाजी चालू आहे.
जशी गोलंदाजी केली राहुलने आणि तशीच मात्र गोलंदाजी चालू आहे ती संजय या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी बोरवाडी किकबी या टीमची. शेवटचा 1 to go. राज चेंडू पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा. शेपल झाले होते स्ट्रोक साठी जागा बनवायची होती. फाईनली गिरिया क्लिअर करायचा होता परंतु गोलंदाजाने थोडासा मागे चेंडू मध्ये आपटला. थोडासा बाउन्स केलेला चेंडू निर्धाव येतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्या त्या अवघ्या त्या 9 धावा आणि आता विजयासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची अजूनही गरज मात्र असणार आहे ती कुंभेरी टीमला. 24चं मापक असं आव्हान आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जाणार ही मॅच यात काही शंका नाहीये. कारण प्रेक्षकांना अशीच मॅच हवी आहे ज्या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल ती मॅच बघण्यामध्ये लय इंटरेस्ट असतो आणि तीच मॅच आता मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जशी गोलंदाजी केली संजय आणि राहुलने तशी गोलंदाजी करावी लागेल राजेशला ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. परंतु लेफ्टी राईट कॉम्बिनेशन फलंदाज ज्ञानेश्वर चंद्रकांत आणि रोहित ही सळा जोडी मात्र खेळपट्टीवरती केली आहे. 1 डाऊनच्या पोझिशनला आलेला तो चंद्रकांत आणि रोहित सलामीला आला होता. हे लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आता डोकेदुखी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. हा देखील निर्धाव आलाय. 5 स्ट्राईक एंडला होते चंद्रकांत त्यांच्यावरती अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना मात्र पाणी फेरत असताना पहिल्या चेंडूवर देखील निर्धाव आला. तिसऱ्या ओव्हरचा असे डाटा पर्सेंट वाढवणं गरजेचं आहे ते बोरवाडी किकबी टीमला. हा देखील चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आणि चांगली एक मेजबानी मात्र आपल्या पालघर प्रेक्षकांसाठी. सुवर्णक्षण भावी आमदार सुधाकर शेठ घारे यांच्या नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा बसंत 11 ठेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने सजलेली 4 दिवसीय स्पर्धा. हा देखील स्लोबार चेंजा पेस गतीने बेट केलं होतं. एक सिंगल मैदानामध्ये चोरटी धाव मात्र मैदानामध्ये कंप्लीट होते बाईकच्या स्वरूपामध्ये. पंचांचा इशारा देखील आला आमच्यापर्यंत. आतापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ प्रगतीपथावरती संपलाय आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 10. आता 9 चेंडू आणि विजयासाठी धाव फलकावरती धावा करायच्या आहेत त्या 14. म्हणजे इथून 14 धाव संख्येची गरज असणार आहे ती 9 चेंडूंमध्ये. बोरवाडी किकवी आणि विपक्ष असणारा कुंभोली या 2 टीम मध्ये असलेली संघर्षाची मैत्रीपूर्ण लढाई. हा फटका फर्स्ट आहे. बॅक टू द प्रेक्षक आपला पाल बोलतोय आणि शेल कॅरी केली आणि संपवला बॅट्समन रोहित सहित खेळ. 1 मोर विकेट डाऊन. थर्ड विजय. दौलागीत आणि उद्याच्या इन ऍक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये योगेश वाघ यांचा देखील आपण आवाज पाहू शकाल. त्याची मात्र कमी वयामध्ये आणि कमी दिवसामध्ये आघाती देशांमध्ये त्यांचं नाव वर्चस्व गाजवलं. आपल्या नावाची 4 सालडी अशी योगेश वाघ उद्याच्या रात्रीमध्ये आपल्या समवेत मात्र जोडले जाणार आहेत. त्यांचा देखील आपण आवाज या भावी आमदार चषकामध्ये पाहू शकाल. 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती. हा देखील चेंडू पेस गतीने बेट केले होते. अक्षरशः गतीने मात्र चेंडू फेकला होता आणि इथे देखील चेंडू आला निर्धाव. आता समीकरण वेगळं ठरतंय. येणारे 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज राजेश माझा करामत चांगली करतोय. पिट पारतात इतका जबाब पत्तरच आहे. हा देखील ब्लॉकल चेंडू अतिशय ब्रह्मास्त्राचा मारा. अतिशय हातही खुले करून देत नाहीये गोलंदाज राजेश आणि 3 षटकांची
मॅच मात्र संपली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. आता समीकरण वेगळं असेल निर्मात्मक. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा भावी आमदार चषक. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. ठोक डीजे आता. तर आवाज आणि त्यांच्या आवाजाची छाप पुन्हा ठाणे, रायगड, पालघर या आघात देशांमध्ये त्यांच्या नावाची छाप सोडणारा हा संगीत होत. हा देखील आला निर्धाव. पहा हारेस गोलंदाजी मार्कवरती आले. आता 4ही गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. परंतु स्कोररच्या विभागामध्ये आता एकच असेल की कोणत्या गोलंदाजाला मानधनाचं किताब द्यायचं. जर का बोरवाडी किकवी संघ जिंकला तर आता 5 चेंडू सोडण्याची गरज. बॅटची वेळेस आणि इथे विकेट डाऊन. अजून एक हादरात 3रा क्रमांकाचा विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानामध्ये कोंडुवली टीमची होताना आपल्याला पाहायला मिळते. ठोक डीजे आता. मेन पंचांकडे ज्या वेळेस आपण अपील कराल ना त्यावेळेस मेन पंच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. हा चेंडू निर्धाव आहे का? निर्धाव चेंडू आला. आता 3 चेंडू 14ची गरज. हा देखील चेंडू निर्धाव आलाय. काय गोलंदाजी घडते या मैदानामध्ये, काय अफलातून दर्जेदार गोलंदाजी. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज हरेश याच्याकडून अशी गोलंदाजी असेल तर सामना वर्चस्व गाजू शकतो. 24 धावसंख्या डिपेंड करायची आहे, सोपी गोष्ट नाहीये. हा फटका देखील फसलाय. क्षेत्रक्षक पोहोचतील का? 9 मार्क्स लाईनमध्ये चेंडू पडला. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि आता वर्चस्व कायम राखलाय. 3 चेंडू 3.5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धाबा त्या अवघ्या 11. आता 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आणि मॅचचं झालं काय? अतिशय चित्र पलटवून दिलं. जसं शतक फेकलं राहुलनं, ज्या वेळेस मोमेंटम घेतलं ना बोरवाडी किकवी टीमनं, तर शेवटपर्यंत मोमेंटम आपल्याकडे ठेवायचं काम मात्र केलं ते पुढच्या गोलंदाजाने. हा फुलटा चेंडू होता. लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक तैनात. शेल घेतली आहे आणि अजूनही घादरा आणि इथे विजय प्रस्थापित केला. अवघ्या 24 धावसंख्या डिपेंड केल्या त्या बोरवाडी किकवी टीम आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता डोकेदुखी असेल ते आमच्या डोक्याला.